नमस्कार, मी मनोज रघुनाथ सरगर. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून महानगरपालिकेत पाठवलं. तुमच्या आशीर्वादाने 5 वर्षात आम्ही महानगरपालिकेत जाऊन तुमच्या सेवेसाठी भरपूर निधी आणून आपल्या भागात रस्ते, गटारे असतील, लाईट, पाणी अशा पद्धतीच्या ज्या काही व्यवस्था असतील त्या करून दिल्या. पण येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या समोर अजून भरपूर कामं करायची आमच्यात इच्छा आहे. अजून भरपूर कामं आपल्याला आपल्या प्रभागासाठी करायचे आहेत. त्या सर्व कामांचा आराखडा आणि त्या सर्व कामांचा एक लेखाजोखा आम्ही तुमच्या समोर आज मांडत आहे. तुमच्या आशीर्वादानं जर पुढच्या 5 वर्षात आम्ही महानगरपालिकेत गेलो तर महानगरपालिकेत जाऊन तुमच्यासाठी या सर्व कामांचा, आता जी कामं तुम्ही पाहणार आहेत ती सर्व कामं आम्ही भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक पूर्ण पॅनल तुमच्यासाठी करण्यास कटिबद्ध आहोत. आज सांगलीकरांना अभिमानानं सांगावंसं वाटतंय, लवली सर्कलचा अहिल्यादेवी होळकर चौक करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आणि आज इथं उभा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा. हा बदल फक्त बोलण्यात नाही तर कामातून दिसतो. पण हे विजन इथंच थांबत नाही. आज बिफोरमध्ये तुम्ही पाहताय मोकळी जागा, अपुरी ओळख, आणि आता आफ्टरमध्ये पहा या चौकाभोवती उभी राहणार आहे ऐतिहासिक कमान. ही कमान म्हणजे फक्त दगड रचना नाही, तर हा स्वराज्याचा दरवाजा आहे. हा महिला नेतृत्वाचा सन्मान आहे. हा अहिल्या देवींचा न्याय, विकास आणि शौर्याचा संदेश आहे. लाइटिंग, शिल्पकला, शिस्तबद्ध वाहतूक आणि प्रत्येक सांगलीकराला अभिमान वाटेल असं रूप. पडळकर हॉस्पिटल चौक, रुग्ण, नातेवाईक आणि ॲम्ब्युलन्स सर्व सोयींनी सज्ज हॉस्पिटल थीम आयलँड. मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा स्कूल चौक, स्पीड कंट्रोल, सुरक्षित रस्ते आणि सर्व सुविधांनी सक्षम असा स्कूल थीम आयलँड. हनुमान मंदिर चौक, श्रद्धा, शिस्त आणि धैर्य याच्या संगमानं इथं उभं राहील हनुमान गदा थीम आयलँड, जिथं असणार आहे सुंदर अशी प्रकाश योजना. आपली वारकरी संस्कृती जपणारा विठ्ठल रुक्मिणी चौक बनेल नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा विठ्ठल रुक्मिणी थीम आयलँड. 24 तास आपल्या सुरक्षेसाठी सज्ज असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोलीस स्टेशन चौक आता होईल पोलीस थीम आयलँड, जे प्रतीक असेल शिस्तीचं, सुरक्षेचं आणि सुव्यवस्थेचं. उद्योगाला, औद्योगिक परिसराला एक स्मार्ट आणि वेगळी नवी ओळख देण्यासाठी MIDC चौक सुद्धा नव्यानं उभारी घेईल. चैतन्यनगर ओपन स्पेस गार्डन डेव्हलपमेंट, आज ओसाड आणि दुर्लक्षित अशी जागा उद्या होईल कुटुंबासाठी हिरवळीनं नटलेलं चैतन्यनगर गार्डन, जिथं असेल शांतता आणि आरोग्याचं केंद्र. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती संभाजी महाराज. आज आपल्या अवघ्या सांगली जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराजांचं एकही स्मारक नाही. आणि म्हणूनच महाराजांचं शौर्य, बलिदान आणि स्वराज्याभिमान दाखवणारं एक सुंदर असं स्मारक आपल्या इथं उभं राहील, जे फक्त इतिहासाचं नाव नाही तर लढण्याचं धैर्य, स्वाभिमानाची खूण असेल. आणि हा फक्त स्मारकाचा प्रश्न नाही, तर हा इतिहासाला जिवंत ठेवण्याचा विषय आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक शंभूतीर्थ. पांडुरंगाच्या चरणी शांती मिळते आणि रुक्मिणी मातेच्या कृपेनं जीवन उजळतं. अशाच भक्ती आणि संस्कृतीचं केंद्र उभारण्याचंही रुक्मिणी हाऊसिंग सोसायटीमध्ये साकारेल भक्ती आणि संस्कृतीचं केंद्र, म्हणजेच विठ्ठल रखुमाई आणि संत ज्ञानेश्वरांचं मंदिर. आपल्या पिढ्यानपिढ्यांची श्रद्धा जपणारा देव, आपल्या लोकदैवताचं बिरोबा मंदिर, सर्वांच्या विश्वासाचं आणि आस्थेचं स्थान उभा राहील आपल्या पाटणे प्लॉटमध्ये. तसंच आज जी फक्त मोकळी जागा आहे तिथं उद्या मुलं, महिला आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर हाडको कॉलनी ओपन स्पेस उद्या डेव्हलप होणार आहे. ZP सोसायटीमधलं शिवमंदिर आता भव्य स्वरूप घेईल, शांतता, शक्ती आणि संयमाचा संदेश देईल. आज न वापरली जाणारी जागा उद्या सोसायटीचा अभिमान ठरेल. अशी ओपन स्पेस चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये बनेल.
ज्यांनी आयुष्य घडवलं त्यांच्यासाठी विश्रांतीचं ठिकाण, सुरक्षित, शांत आणि आनंददायी. वृद्धजनांसाठी मोकळा श्वास. चिंतामणी हाऊसिंग सोसायटीमध्ये बनेल नाना नानी पार्क. आज लहान मुलांना, तरुणांना खेळायला जागा नाही, पण उद्या प्रत्येक मुलाचं हे स्वप्न पूर्ण होईल. आत्ताची ओपन स्पेस बनेल घनश्याम नगर प्लेग्राऊंड. आज मोबाईलमध्ये अडकलेलं बालपण उद्या मैदानात धावणारं भविष्य बनेल. विकास नगरमध्ये बनेल मुलांसाठी खेळण्याचा हक्काचा प्लेइंग एरिया. सांगलीत पहिल्यांदाच उभा राहील शिवसृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आणि हेच 12 पराक्रम दाखवणारी शिवसृष्टी. ही फक्त प्रेक्षणीय जागा नाही, तर ही मुलांना इतिहास शिकवणारी प्रयोगशाळा आहे. स्वच्छ, नियोजित, कुटुंबासाठी, पर्यटकांसाठी, फूड कोर्ट आणि स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी, जिथं स्वप्नांना दिशा मिळेल आणि इतिहासही शिकवला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जिवंत ओळख. चिंतामणी नगर रिक्षा स्टॉपवरती उभी राहील शिवसृष्टी. महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सन्मानाचं ठिकाण ताराई पार्क. महिलांसाठी तयार होईल खास उद्यान. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञान, शिस्त आणि उद्याचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी ज्ञान, शिस्त आणि गुणवत्तेचं केंद्रही तितकंच सक्षम हवं. आणि म्हणूनच उभी राहणार आहे सर्व सोयींनी युक्त जिल्हा परिषद शाळा. जी शाळा अवघ्या जिल्ह्यासाठी एक उत्तम मॉडेल बनेल. आज लोकांना एकत्र यायचंय आणि त्यासाठीच एक हक्काचं ठिकाण हवंय. आजची रिकामी जागा म्हणजेच संगमनगर. इथंच मिळेल एकतेचा आणि विकासाचा संगम. उद्या अवघा समाज एकत्र येईल संगमनगर इथं. आपल्या सांगलीचं आराध्य दैवत गणपती, सर्व विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता कॉलनीमधली ओपन स्पेस डेव्हलप झाल्यावर विकासाला आणखी गती मिळणार. स्फूर्ती हाऊसिंग सोसायटी आणि निरंकार कॉलनी. आज 2 कॉलन्यांमधली साधी जागा उद्या दोन्ही कॉलन्यांना जोडणारी स्मार्ट, सुंदर आणि प्रेरणादायी ओपन स्पेस बनेल. मंडळी, ही फक्त दगडाची ठिकाणं नाही, तर ही आहेत आपल्या श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीची ओळख. हाय माननीय मनोजदादा सरगर यांचा परंपरा जपत विकास घडवायचा संकल्प.